कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा कोण आहे, तेजस काका। हो, आपण गुड मॉर्निंग बोलूया का तेजस काका? गुड मॉर्निंग। कशा आहे तुझा काका? हे बघ, काकाला सांग माझ्याशी खेळायला टाइमच नाहीये का? हा, हिच्याशी खेळायला टाइमच नाहीये काकाला। दिवस रात्र कामच असतं त्याला। काका डोकं दुखतंय का तेजस? हो, थोडस। झोपतच नाही ना तू, म्हणून। मला माहितीये तू आत्या सासूमा बरोबर हॉस्पिटललाच असतो, पण थोडा रेस्ट तर करू शकतो ना? इंद्राणी आत्याला अशा अवस्थेत बघून झोपच नाही लागत ग। असं वाटतं की ती आता शुद्धीवर येईल, पण तसं काही घडत नाही, त्यामुळे हेल्पलेस वाटत राहतं। पण त्यात आपण काय करू शकणार तेजस? काही नाही, आता आपण फक्त एवढीच प्रार्थना करू शकतो की ती लवकरात लवकर कोमामधून बाहेर यावी। चल, आता तू काम बाजूला ठेव, मी डोकं चेपून देते। ओके? चल, आपण काकाला डोकं चेपून देऊया। हा, काकाला सांग, काका झोप, तू आता झोप, मी आणि ईशा चंपी करून देणार। डोकं टेकव मागे, चल डोकं टेकव मागे, अगं, काम टेकव। हा, चला आपण काकाला डोकं चेपून देऊया। हा, हे इशू, ईशा चंपी करते तेजस काकांना। तेजस काका झोपला? हो। ईशा, चल आपण खेळूया, चला। काकुमा आणि ईशा खेळते आता। गुड गर्ल। काय ग, काय करतेस? अरे, कपडे लॉन्ड्रीला द्यायचं ना। लॉन्ड्रीला कशाला ग? घरीच वॉशिंग मशीनला लाव ना। हे बघा, तेजसचा व्हाईट शर्ट किती डाग आहे, आणि डाग मशीन मध्ये तो निघणारच नाही ना, म्हणून लॉन्ड्रीला देते। आणि तोच कपडे कशाला द्यायचं, म्हणून सगळेच देते। कठीण आहे बाई। हो, आता मी सांगणार तेजसला, वाईट कपडे घ्यायचेच नाही, लगेच खराब करतो। ही साडी त्या मैथिली सेनगुप्ताची आहे ना? ही का घेतलीस? काकुमा, तुझी इच्छा आहे का त्या बाईने घरात परत यावं? नाही, पण अगं मग फेकून दे ना ती। असं करता येणार नाही ना काकुमा। काय तू तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय? काकुमा, मला पण मैथिली या घरात नको, मी लगेच साडी फेकून देईन। पण नेत्राला कळलं तर काय होईल माहितीये ना? अगं काय बोलणार आहे ती? आणि मुळात नेत्राला कळणार कसं हे? नेत्रानेच सांगितलं साडी। नेत्राने सांगितलं आणि तू ऐकलंस सुद्धा? काय करू मी? फाल्गुनी, तुला तुझं मत नाहीच आहे का कशात? नंदीबाईलासारखी नुसती मान हलवायची प्रत्येक गोष्टीत। फाल्गुनी, खूप बोलायला शिक। बोलवा माटे मी काहीही बोलेन काकुमा, पण माझं बोलणं कोणी सिरियसली घेईल का? मी आत्ताच जाऊन सांगते नेत्राला की मला मैथिली या घरात नको। ऐकणार आहे का नेत्रा? नाही ना? काकुमा, मी सून आहे या घराची, पण माझं बोलणं कोणीच ऐकणार नाही, कधीही ऐकणार नाही। खरं खरं सांगा काकुमा, मला खरंच असं वाटतं की आपल्या बोलण्याचा या घरात काही पण किंमत आहे?
कधी कधी असं वाटतं ना की आपण मस्त मस्त कपडे घातलेले नोकर आहेत, सगळे जो बोलले ना आपण करायचं, आपला काही हक्कच नाही. फाल्गुनी, हे सगळं होतंय कारण तू तुझं मत कधीच व्यक्त करत नाहीस. तू बोललीस तर कळेल ना सगळ्यांना की तुझं सुद्धा काहीतरी मत आहे. आणि तू बोललीच नाहीस तर कुणीच तुला सिरियसली घेणार नाही. हे काय आता? माझं मत मांडलंय. आणि नेत्राने विचारलं तर काय सांगणार आहेस? मी सांगणार, मला मैथिली या घरात नको. शाबास. पण शेखर भाऊजींनी त्यांच्या माणसांना पाठवलंय ना तिला शोधायला. त्यांचं काय चालू आहे ना खरंच काही कळत नाहीये. मी विचारते पप्पाजी. विचार, खरंच विचार. मी सुद्धा सांगितलंय त्यांना की माझा या सगळ्याला विरोध आहे म्हणून. आणि तू या घरची सून आहे आणि तुझा सुद्धा या सगळ्याला विरोध आहे हे त्यांना कळायलाच हवं. पप्पाजी कामच हो काय? काम तर चालूच असतं. तू बोल ना. काय ग, काय झालं? बोल ना. पप्पाजी, मैथिली सेनगुप्ताचं काय झालं? बोला ना पप्पाजी, काय झालं? तू का विचारतेस? मला पण कळायला हवं ना. अरे तू यात पडू नकोस. का? मला कळत नाही तुला अचानक मैथिली सेनगुप्ताबद्दल का प्रश्न पडतायत. मी अद्वैत आणि नेत्र आम्ही विचार करतो. पप्पाजी, मी पण फॅमिली मेंबर्स हो ना. मला पण कळायला हवं ना की तिचं काय झालं. हे बघ फाल्गुनी, बाबा मी माणसं लावलेत कामाला तिला शोधण्यासाठी. ते त्यांच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहतील आणि सांगतील काय ते. आतापर्यंत कुठे कुठे शोधलंय त्यांना? फाल्गुनी, पप्पाजी बोला ना प्लीज. फाल्गुनी, मला त्यांची काळजी वाटते. काय ते पुण्यात नवीन आहेत, त्यात त्यांची मनस्थिती नाजूक आहे. काय करत असतील, कुठे असतील, काहीच कळायला मार्ग नाही. लवकरात लवकर सापडायला हव्यात त्या. नेत्रा खूप काळजीच असेल ना. तिला समजाव, त्या लवकर सापडतील. बाबा या फाईलवर तुमच्या काही सह्या हव्या होत्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.